गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 5 एप्रिल आणि आपण खूप दिवसांनी ब्लॉगिंग चालू केलेली आहे परत. खूप जणांनी बोलले व्हिडिओज कुठे आहेत, तर आता व्हिडिओज येतील तुमच्यासाठी. आणि मी फुल दाखवत नाही बिकॉज मी खाली शॉट्स घेतलेले आहेत. आणि चला लगेच आपण आवरूया आणि निघूया आपल्या नवीन लोकेशनवरती. खूप सुंदर लोकेशन आहे. आपण सगळे लवकर निघूया आणि आता वाजलेत 6:40. आता रेडी झालेलो आहे आपण. तुम्ही आउटफिट चेक करू शकता. आणि इथे हेल्मेटसुद्धा रेडी आहे गोप्रोसोबत. आणि चार्जिंग करून ठेवलेलं आहे रात्रीच. आणि आता झाडांना पाणी टाकूया आणि लगेच निघूया आपण. आणि 15 Pro Max मधला फर्स्ट ब्लॉग आहे. मी आत्ता बघितलं की हा फोन घेतल्यापासून मी ब्लॉगिंगच केली नाही आहे. तर मला क्वालिटी कशी येते ती पण सांगा. आणि चला लवकर निघूया, आता उशीर व्हायला लागला आहे. तर आता हेल्मेट घेऊन आपण रेडी झालेलो आहे. आणि मी ठरवलं की थोडंसं मध्ये मध्ये हिंदीमध्ये पण बोलू किंवा बिकॉज मला रील्स बनवायला लागतात. तर हिंदीमध्ये रील्स बनवायला सोपं पडतं. तर चला आता जाऊया आणि तुम्हाला मी जरा बाईकची हालत दाखवतो. जेव्हापासून मी यूट्यूब सोडलं आहे तेव्हापासून ही बाईकची हालत बघा. ही बघा कशी धूळ खात बसली. हीच ती बाईक जी एका टाईमला एकदम चांगली होती आणि आता बघा किती धूळ आहे. हे बघू शकता तुम्ही बघा. तर चला चला गाईस, तर आता आपण रेडी झालेलो आहे. वाजलेत 7:30 आणि बाईक पण एकदम चकाचक केली आहे धुवून. तिथं वॉटर अवेलेबल असतं नेहमी. तर चला निघूया आता आपण इथून. गाईस सिग्नलला थांबलं ना, एवढं गरम होतं आहे. पण सिग्नलला थांबला पाहिजे. रूल्स फॉलो करा सगळ्यांनी. गाईज अजून 2 लाईन राहिलेले आहेत पेट्रोलचे. तर आता आपण लोणावळ्याला गेल्यावर पेट्रोल भरूया. टाईम हो, लोणावळ्याला गेल्यावर पेट्रोल भरूया आणि किंवा हायवेवर भरूया कुठेतरी. तर चला आता आपण निघालोय आपल्या डेस्टिनेशनला आणि आपण चाललोय कर्जतच्या आसपास आहे ती लोकेशन. तर चला बघूया आज काय काय होतंय. आणि आता रील्स पण बनवायचे आहेत मला, तर रील्स कन्वर्ट करूया आणि भेटूया आपल्याला. मित्रांनो, माझ्या गाडीचं वय झालंय. मी फुल रेस केली तरी पण वाढत नाही आता. तर मला कमेंटमध्ये सांगा काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी. ह्याची ॲक्सेलरेशन खूप कमी झालेली आहे. पिकअप घ्यायला टाईम लागतोय. तर बायकर फ्रेंड्स मला सांगा कमेंट्समध्ये काय चेंज केलं पाहिजे ह्याचं. ₹1000 टाका ना. काय काय मराठी मराठी हां कॅमेरा आहे. कॅमेरा रेंज भरपूर आहे सब दिखते. ₹1000 का 1000 1000 दिखता है 200 मीटर तक. हाँ दुकान के अंदर का दिखता है. दिखता है. गाइस तुम्ही बघितलं असेल पेट्रोल पंपवर कसे स्कॅम करतात. आणि खरं त्यांनी बरोबर टाकलं होतं. मी चेक केल्यानंतर पहिलं त्यांनी 150 टाकलं होतं. खरं तिथं पण त्यांनी ₹1 खाल्ला. 149चं टाकलं होतं आणि तिथं त्यांनी ₹1 खाल्ला आणि परत त्यांनी हे 850चं टाकलं.
तर त्यांना त्यात 1 रुपये भेटला, तर असं त्यांनी रोज 1 रुपये खाल्ला तरी त्यांची सॅलरी डबल होऊन जाते. तर ठीक आहे, आता झाला स्कॅम तर झाला स्कॅम. आणि पेट्रोलसाठी आपण एवढा पुढं आलो 5 किलोमीटर. आपल्याला 5 किलोमीटर मागणं आज जायचं होतं. बिकॉज ऑफ पेट्रोल की कमतरता आपल्याला 5 किलोमीटर पुढे यायला लागलं. तर जे पण मेकश्योर करा या लोकेशनला येते तर पेट्रोल असलं पाहिजे तेवढं, हे मेकश्योर करा. मित्रांनो, आता आपण इथं लोकेशनवरती आलेलो आहे मठवरती. तर तुम्ही बघू शकता इथनं चालू होतं हे स्टार्टिंग. आणि मी फास्ट आलो म्हणून थोडंसं मिस झालं स्टार्टिंगचं. तिथं नदीचं आहे, आपण जाताना दाखवतो मी तुम्हाला. आणि हे असं मठ आहे एकदम भारी. आणि हे जी पार्किंग कुठे बघितली पाहिजे. मारला बघू इथं. अच्छा, पार्किंग आहे. कुठे आहे मेन गेट? अच्छा, पलीकडे आहे का? त्याची तर रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे, तर मी जेवढी होते तेवढे करतो. आणि बाकी बघूया आतमध्ये कसं आहे आणि तुम्हाला बाहेर गेला सांगतो. गाईस, तुम्ही बघू शकता इथं लिहिलेलं आहे मोबाईल वापरणं बंद, अलाउड नाही आहे. तरी पण मी वापरतो आहे कारण मी सकाळी लवकर आलो. आता वाजलेत फक्त 9:30. तर चला बघूया. आणि इथं ही साईडला नदी आहे सुंदरशी, आणि तुम्ही बघू शकता. हेच मी बघायसाठी आलेलो आहे. आणि चला आपण नाही, आता आपण इथं मठवर आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता हे एवढी मोठी बिल्डिंग आहे इथली. आणि ही नदी जी साईडनं जाते त्याच्या. आणि आपण आता आत जाऊन आलो. तुम्ही आतलं लोकेशन पण बघितलं असेल. तर तुम्ही बघू शकता ही नदी किती सुंदर आहे. आणि या साईडला गावसारखे कपडे धुवायला लागले. ही पण चांगली लोकेशन, पण एक फोटो काढून घेतो. आणि तर रील्स मला भारी आहे. आणि माझी हालत बघू शकता तुम्ही, ऊन आहे इथे. तर जाऊया आपलं लोकेशन बघून झालेलं आहे. आणि इथनं आता आपण निघूया. खूप सुंदर लोकेशन होतं, तुम्ही येऊ शकता. फक्त इथं आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नव्हते, तर ते लक्षात ठेवून या फक्त तुम्ही. बाकी सगळं एकदम शांत प्लेस होती आणि सुंदर प्लेस होती. आणि लोक पण खूप चांगले होते आतले, खूप चांगले बोलले माझ्याशी. आणि सगळं सांगत होते माहिती वगैरे. आणि खरं गरमी खूप आहे या सीझनमध्ये, तर यूज नका मी म्हणल. खूप गरम आहे. आणि ती पोरगी अशी बघते माझ्याकडे, काय माहिती का, खूप घाण रिॲक्शन दिलं तिने. तर आज गाईज आपण त्या आश्रमात जाऊन आलो. एकदम सुंदर लोकेशन होतं. तिथले लोक पण खूप चांगले होते. फक्त तिथं रेकॉर्डिंग अलाउड नव्हती, बाकी सगळं चांगलं होतं तिथं. आणि खूप सारे रिॲक्शन्स भेटले खूप दिवसानंतर, कारण आपण खूप दिवसानंतर रेकॉर्डिंग चालू केली आहे परत. आणि आता मोस्टली व्हिडिओज येत राहतील. ट्राय करेल मी व्हिडिओज याचे लवकरात लवकर. तर मग चला, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, टेक केअर. Artlist.io